आत्मवंदन. साधक हो, आजच्या अमावस्या ध्यानासाठी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आसनस्थ व्हा. सर्वप्रथम आपण संपूर्ण शरीर रिलॅक्स करणार आहोत. शरीराचा प्रत्येक अवयव आपण शिथिल करत हे ध्यान करत आहोत. आज आपण करणार आहोत अमावस्या ध्यान. अमावस्याचं आपल्या जीवनामध्ये अनन्य असं महत्वाचं स्थान आहे. या दिवशी आपण नक्की काय करायचं आहे? त्याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊयात. डोळे सगळ्यांनी बंद ठेवा. या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाहीत, परंतु अनेक ग्रह ताऱ्यांचं शिफ्टिंग या दिवशी होत असतं. नवीन चंद्राची सुरुवात या दिवसापासून पुढे सुरू होणार असते. चंद्र कलाकलाने वाढत जाऊन पूर्ण चंद्र पौर्णिमेचा चंद्र कालांतराने आपल्याला आकाशात दिसतो. या दिवशी आपल्या पूर्वजांना आपण धन्यवाद द्यायचे असतात. दान धर्म करा. हा दिवस आध्यात्मिक साधनेसाठी फार महत्वाचा आहे. नवीन निर्णय घेण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि तो पृथ्वीभोवती सतत फिरत असतो. जसजसा तो पृथ्वीच्या कक्षेत येईल आणि पृथ्वीच्या कक्षेपासून दूर जाईल, त्यावर अमावस्या आणि पौर्णिमा ठरते. अमावस्येला अशी सकारात्मक ऊर्जा असते, म्हणून त्या दिवशी तुम्ही तुमच्या स्वतःसाठी सतत सकारात्मक असे अफर्मेशन घेणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यापासून अतिशय प्रसन्नतेत जे जे तुम्हाला हवं आहे, आध्यात्मिक प्रगती, भौतिक प्रगती, मानसिक प्रगती, शारीरिक प्रगती, यासाठी छोटे छोटे अफर्मेशन्स घेऊ शकता. परंतु अमावस्याची ऊर्जा आपल्यामध्ये जर एखादे निगेटिव्ह विचार असतील, काही नकारात्मक गोष्टींचा आपण सतत सामना करत असू, तर त्या ऊर्जा देखील ऍक्टिव्ह होऊन नकारात्मकता वाढवण्याचं काम ह्या दिवशी जास्त प्रमाणात घडतं. म्हणून आता आपण ध्यानात बसून संपूर्ण असे सकारात्मक अफर्मेशन घेणार आहोत. 3 दीर्घ श्वास आणि उच्छ्वास घ्यायचे आहेत. अतिशय डीप पोटापर्यंत, मूलाधारापर्यंत दीर्घ श्वास खेचून घ्या आतमध्ये. हळूवार श्वास सोडत शरीर शिथिल करत जायचे. प्रत्येक उच्छ्वासाबरोबर आपलं मन आणि शरीर शांत होत आहे. ध्यानासाठी सहज अशी बैठक आहे. शरीर आपण हळूहळू शिथिल करत आहोत. श्वास आणि उच्छ्वासाबरोबर मन देखील शांत होत आहे. आपले इष्टगुरु, देवी, दैवत यांना आपण या ध्यानासाठी आमंत्रित करणार आहोत.
आता आपले लक्ष आपण आपल्या तळ पायांकडे द्यायचं आहे. दोन्ही पावलांचा तळवा, पावलाचा वरचा भाग, दोन्ही पायांच्या पोटऱ्या, गुडघे, थाईज हळूवार रिलॅक्स मोडमध्ये सोडा. लोअर बॅक, लोअर स्टमक शिथिल. लक्ष आपल्या पोट आणि छातीकडे आणायचे. श्वास आणि उच्छ्वासाबरोबर पोट आणि छातीची लयबद्ध हालचाल. लक्ष आपल्या पाठीच्या कण्याकडे द्या. टेलबोन पासून आपण हळूहळू वरच्या दिशेने यायचंय. पाठीचा संपूर्ण कणा बंद डोळ्यांनी बघायचा आहे. ही ऊर्जा आपल्या पाठीच्या अगदी टेलबोन पासून हळूहळू वरच्या दिशेने चढत आहे. पाठीचे सर्व मसल्स रिलॅक्स. हळूहळू शरीराचा संपूर्ण भाग जमिनीच्या दिशेने सोडून द्या. पाठीचा कणा मात्र ताठ ठेवा. लक्ष आपल्या दोनही खांद्यांकडे द्यायचंय. दोन्ही खांदे जमिनीच्या दिशेने ड्रॉप करा. सैल सोडून द्या. खांद्यांपासून कोपरांपर्यंत आणि दोन्ही कोपरांपासून दोन्ही हाताच्या मनगटांपर्यंत. तिथून पुढे हळूवार एकमेकात गुंफलेल्या आपल्या हातांच्या बोटांपर्यंत दोन्ही हात शिथिल झालेले आहेत. लक्ष आपल्या मान आणि गळ्याकडे आणायचे. मान आणि गळ्याचे सर्व स्नायू शिथिल झालेले आहेत. हळूहळू संपूर्ण शरीराची जाणीव कमी कमी होत चाललीये. ही साधना आपल्याला आपल्या श्वास आणि उच्छ्वासाबरोबर करायची. लक्ष आपल्या चेहऱ्याकडे द्यायचंय. हनवटी, दोन्ही गाल, संपूर्ण जबडा, वरच्या खालच्या दातांची ठेवण अतिशय हळूवार असू द्या. दात एकमेकांवर घट्ट असतील तर ते थोडे सैल करा. दोन्ही कान, दोन्ही डोळे, आयब्रोज, कपाळाचा संपूर्ण भाग शिथिल. कपाळावर आठ्या असतील तर त्या काढून टाका. चेहरा अतिशय शांत ठेवा. कानाच्या वरचा भाग, कपाळाच्या वरचा भाग आणि मानेच्या वरचा भाग मिळून संपूर्ण मस्तिष्क रिलॅक्स. लक्ष आता फक्त आपल्या नासिका रंध्राकडे द्यायचंय.
नासिका रंध्रातून आपल्या शरीरात येणारा सहज श्वास आणि शरीराबाहेर जाणारा सहज असा उच्छ्वास संपूर्ण अशा साक्षी भावातून या श्वास आणि उच्छ्वासाचं निरीक्षण करायचंय. नासिका रंध्राजवळ या श्वास आणि उच्छ्वासाची जाणीव करून घ्या. शरीराच्या आत जाणारा शीतल असा श्वास आणि शरीराबाहेर येणारा उष्ण कोमट असा उच्छ्वास. अतिशय जागरूकतेने श्वास आणि उच्छ्वासाबरोबर एकरूप राहायचंय. या श्वास आणि उच्छ्वासाबरोबर आपली संपूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून हळूहळू आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. संपूर्ण सकारात्मकता आपल्या मनात असू द्या. आजच्या या दिव्य ध्यानातून आपण आपल्या स्वतःसाठी संपूर्ण शरीराचं आणि मनाचं हीलिंग करण्यासाठी सकारात्मक भावनेतून हे ध्यान करणार आहोत. शरीरात येणारा श्वास शरीरात जिथे कुठे दुखणे असेल, एखादा भाग दुखत असेल, त्या भागाकडे अंतरंगातून घेऊन जायचंय. कल्पना करा की ह्या प्राणशक्तीद्वारे, वैश्विक ऊर्जेद्वारे आपल्या शरीराच्या त्या भागाचं हीलिंग होत आहे. संपूर्ण समर्पण भावनेतून ध्यान करायचे. मनात येणाऱ्या विचारांचा पाठलाग करू नका. विचार आल्यास लक्ष पुन्हा आपल्या श्वासावर केंद्रित करा.
कुठलंही लॉजिकल माइंड लावू नका. संपूर्ण समर्पकतेतून हे ध्यान करायचं आहे. ऊर्जा आपलं काम करत आहे. मनात कुठलेही विचार आणू नका. आता ऊर्जेला कुठलेही अफर्मेशन द्यायचं काम नाही. तुम्ही फक्त श्वास मात्र बनून राहा. ही ऊर्जा आपल्या शरीरातील जिथे जिथे ब्लॉकेजेस आहेत, काही आजार आहेत, त्यांचं हिलिंगचं काम करत आहे. कुणीही निद्रेत जाऊ नका. हे ध्यान जागरूकतेतून करायचं आहे. तेव्हाच ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याबरोबर काम करते.
लक्ष आपल्या श्वास आणि उच्छ्वासावर असू द्या. मनात येणाऱ्या विचारांचा पाठलाग करू नका. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचे हे 15 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. ही दिव्य ऊर्जा नो मून ते न्यू मून पर्यंत संपूर्ण हीलिंगचं काम करते. लास्ट 2 मिनिट. संपूर्ण श्वास आणि उच्छ्वासाबरोबर एकरूप राहा.
Last 1 minute. हळूहळू ध्यानातून बाहेर येण्यासाठी आपल्या या शरीराची जाणीव, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव, बाहेरून येणाऱ्या आवाजांचं ऐकायचंय. अतिशय साक्षी भावातून प्रत्येक आवाजाचं निरीक्षण. शरीराच्या प्रत्येक अवयवाचं निरीक्षण. या दिव्य अशा अमावस्येच्या ध्यानातून आपण न्यू मून साठी पूर्णपणे ऊर्जा आपल्या शरीरामध्ये ग्रहण केलेली आहे. शरीराच्या प्रत्येक कणाकणात, रक्ताच्या प्रत्येक थेंबात, प्रत्येक हाडांच्या जॉईंट मध्ये, शरीराच्या प्रत्येक अवयवात अंतर्बाह्य असे संपूर्णपणे सकारात्मक ऊर्जा आपण भरलेली आहे. डीएनएच्या प्रत्येक स्ट्रँड मध्ये 60,000 ट्रिलियन सेल्स मध्ये पुन्हा करण्यासाठी आपण हे ध्यान केलं होतं. हळूहळू ध्यानातून आपण बाहेर यायचं आहे, परंतु डोळे कुणीही उघडायचे नाहीयेत. हळूहळू जागरूकतेकडे यायचंय. सर्वप्रथम आपण संपूर्ण ब्रह्मांडाला धन्यवाद देणार आहोत. आपल्या नजरेपुढे ब्रह्मांड आणा. सर्व ग्रह ताऱ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पृथ्वी मातेला धन्यवाद. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीला धन्यवाद. सर्व वृक्ष जाती, पर्वत जाती धन्यवाद. जिथून जिथून पाण्याचे स्रोत आहेत त्या सर्व वॉटर किंगडमला धन्यवाद. जे जे गुरु, इष्ट देवी, दैवतांना आपण या ध्यानासाठी आमंत्रित केलं होतं त्या सर्वांना धन्यवाद, धन्यवाद. आपल्या माता पितांना आपल्या डोळ्यापुढे आणायचं. धन्यवाद द्या त्यांना. त्यांच्यामुळे आपल्याला हे दिव्य शरीर प्राप्त झालेलं आहे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचं निरीक्षण. शरीराचा प्रत्येक अवयव जसा आहे तसा स्वीकारायचा आहे. संपूर्ण शरीराला अंतर्बाह्य धन्यवाद. अतिशय प्रेमपूर्वक नजरेतून आपल्या शरीराचं निरीक्षण करायचंय. या शरीराच्या भरण पोषणासाठी लागणारं अन्न, धान्य, फळ, भाज्या, पाणी, दूध या सर्वांसाठी धन्यवाद, धन्यवाद. आपल्या रोजच्या वापरातल्या ज्या ज्या निर्जीव वस्तू आहेत त्या सर्व वस्तूंसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या सर्व फॅमिली मेंबरसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अतिशय प्रसन्नतेने हळूहळू आपल्या दोन्ही हातांची ओंजळ आपण आपल्या दोनही डोळ्यांवर ठेवणार आहोत. चेहऱ्यावर एक मंद असं स्मितहास्य असू द्या. हाताच्या ओंजळीकडेच बघत डोळे उघडायचे. त्याआधी कोणीही डोळे उघडू नका. 5, 4, 3, 2, 1, 0.
हळूहळू डोळ्यांची उघडझाप करत डोळे उघडायचे. हाताच्या ओंजळीकडे डोळे उघडा. ही ऊर्जा पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण शरीरावर फिरवून घ्या. तुम्ही जर आपल्याजवळ पाणी ठेवलं असेल तर ते पाणी अवश्य प्या. कारण जी 30 मिनिटं आपण ध्यानाची ऊर्जा इथे क्रिएट केली, ती संपूर्ण ऊर्जा त्या पाण्यामध्ये उतरलेली आहे. थँक यू सो मच. लव्ह यू ऑल. थँक यू. थँक यू. धन्यवाद साधको. ध्यानाच्या माध्यमातून आपण आता शाश्वत आणि उन्नत मार्गक्रमण करत आहोत. समविचारी लोकांपर्यंत पोचण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून ध्यानाचे काय काय व्हिडिओज तुम्हाला बघायला ऐकायला आवडतील हे नक्की कळवा. धन्यवाद.